कुणबी दाखल्यांवरून मनोज जरांगेने 29 तारखेला आंदोलनाची घोषणा केली आहे। पण 29 तारखेचं आंदोलन अंतरवालीमध्ये की मुंबईमध्ये याबाबत काहीही सांगता येत नाही असं जरांगे यांनी म्हटलं। सोबतच आम्हाला न्याय देण्यासाठी बावनकुळेंचं ओरिजिनल न्यायाधीश होऊ शकतात असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर निशाणा साधलाय। कुणबी दाखल्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी 29 तारखेला आंदोलनाची घोषणा केली आहे। पण हे आंदोलन अंतरवाली सराटीमध्ये करायचं की मुंबईत हे अजूनही सांगता येत नाही असं जरांगे म्हणाले। 29चं आंदोलन अंतरवालीत की मुंबईत? कारण तुम्ही 2-3 सभेमध्ये बोललात की आता मराठे मुंबईला जाण्याची शक्यता आहे। अंतरवालीतच होणार, पण काय सांगता येत नाही, दाट शक्यता आहे तिकडं मुंबईत व्हायची। पोटे का दम खायचा अंदाज दिसत नाही, कारण शेवटी किती अन्याय सहन करायचा याला सुद्धा किंमत आहे। आता भाजपचा DNA मनोज जरांगे हे सरकार घाबरलेलं आहे, भेदरलेलं आहे। मनोज जरांगे सारख्या माणसाच्या शिवराळ भाषेला आमचं सरकार घाबरतं, आमचं गृहमंत्री घाबरतात, आमचे महसूल मंत्री घाबरतात, लक्ष्मण हाके घाबरणारा नाही। पण ओबीसीची बाजू आम्ही बोलत राहणार। जरांगे पाटलांनी मंत्री बावनकुळेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। बावनकुळ्याला चौकशी करायला सांगा लागते, म्हणजे नील सर्टिफिकेट देईन सगळ्याला, तोच न्यायाधीश ओरिजिनल होऊ शकतो, दुसरा कोणी? त्याच्यासारखं तो झापला जर घातला त्याला ते वकिलाचा, अगं बाय 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 लयच बेकार दिसल भाऊ, ते नाही का घातलं ती टोपी एक कोणती गोंडातला टाकलेला असा असा दिसत, इथं एक गुच्चा खवायचा त्याला असा तंबाखूचा बाटवा असा घाड्यात डेंजर गडी दिसतो ना। जरांगेंनी बावनकुळेंवर केलेल्या टीकेनंतर भाजपचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय। जरांगे पाटलांवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। सोशल मीडियातून अश्लील, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप जरांगेंवर करण्यात आलाय।